कुणाल कामराने माफी मागितली नाही तरी शिवसैनिक रस्त्यावर उतरतील अशी प्रतिक्रिया ज्योती वाघमारे यांनी दिली आहे। कुणाल कामरासारख्या फुकरट कॉमेडियनला हाताशी धरून संजय राऊत आणि उबाठाने आपली लायकी दाखवून दिली। आणि राऊत, जर तुमच्याकडे पक्षाचे कार्यकर्तेच उरलेले नसतील आणि असल्या वाचाळ वीरांच्या जीवावरती पक्ष चालवण्यापेक्षा ना तुमच्या पक्षाचा गाशा गुंडाळा आणि काळू बाळूच्या तमाशासारखा संजय उद्धवचा फड सुरू करा आणि हातात तुंतुण घेऊन गावोगावच्या जत्रा करा। कुणाल कामरानी जर माफी नाही मागितली ना तर असल्या फालतू कॉमेडी करणाऱ्यांची चामडी कशी लोळवायची हे शिवसैनिकांना चांगलंच माहिती आहे। आणि आता जरा कुणाल कामराला त्याच्याच स्टाईल मध्ये उत्तर। भांडुप का भामटा, सुबह की प्रेस, माइक देखते ही भौके, आय हाय, बांद्रा का बंदर, हिंदुत्व को बेचकर सीएम की कुर्सी को ललचाए, आय हाय, इन कमीनों को मिट्टी में मिलाने भगवा झंडा फहराए, जनता की नजर से तुम देखो ठाणे का टाइगर नजर आए, चेहरे पे दाढ़ी, आंखों में शोले, तांडव करे जैसे शंभू भोले, उनकी दहाड़ सुनकर ये चूहे बिल में जाके छुप जाए, जनता की नजर से तुम देखो ठाणे का टाइगर नजर आए। जय महाराष्ट्र। राज्यात गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओतू लागलाय। तापमानाचा पारा 40शी पार जाताना दिसतोय, तर राज्य सरकार व आरोग्य विभागाने उष्माघात कक्ष व नागरिकांना उन्हापासून घ्यावयाची काळजी या संदर्भात सूचना देखील दिल्यात। येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यात व राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना वरिष्ठांकडून प्राप्त झाल्यात। उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष तयार करण्यात आलेत। नागरिकांनी दुपारी कामानिमित्त बाहेर पडावे, काम नसेल तर घराबाहेर पडू नये। नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे, तसेच टरबूज, काकडी, कैरी असे रसदार फळांचे सेवन करून उन्हापासून काही त्रास झाला तर अंगावर न काढता तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे जाऊन उपचार करून घ्यावा, असं आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी प्रदीप लासूरकर नागरिकांना केलं आहे। उन्हाचा पारा आता वाढू लागलेला आहे, वरून आपल्याला उष्माघाता संदर्भात काही गाईडलाईन आलेल्या आहेत, त्यासाठी आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत? सध्या उष्णतेचा पारा वाढत असून उष्णतेची लाटसुद्धा येत्या काही दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये येऊ घातलेली आहे। तरी राज्य शासनाकडून तसेच आरोग्य विभागाकडून याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत। तरी आरोग्य विभागाकडून मार्फत नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की शक्यतो दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये घराबाहेर पडणे टाळावे। त्याचबरोबर घराच्या बाहेर पडत असताना सोबत रुमालाचा वापर करणे, त्याचप्रमाणे पाण्याची बॉटल सोबत ठेवणे, पाणी भरपूर प्रमाणामध्ये पिणे, तहान लागलेली नसतानाही पाणी पिणे, तसेच जे सीजनल फ्रूट्स फळं आहेत त्यामध्ये टरबूज, कलिंगड, काकडी, डांगर यासारखे कैरी, मोसंबी, लिंबूवर्गीय फळे यांचा नियमित सेवन करणे हे आवश्यक। धुळे जिल्ह्यात विविध भागांमध्ये कांदा काढणी सुरू असून यात येत्या काळात उन्हाळी कांदा बाजारात येणार आहे। परंतु उन्हाळी कांदा बाजारात येत असतानाच दरांमध्ये मोठी घसरण सुरू झाली आहे। यामुळे शेतकरी पुरते हैराण झालेत। आधीच लागवड आणि संगोपन खर्च वाढला असताना त्यात आता दर घसरत असल्याने शेतकरी बेजार झालेत। उन्हाळी कांद्याची बाजारात आवक वाढल्याने दरात मोठा उतार पाहायला मिळतोय, तर 1,500 रुपये क्विंटल पर्यंत दर घसरलाय। माझे नाव दिनेश भटू पाटील, राहणार नागाव। दरवर्षीप्रमाणे या वर्षी उन्हाळी कांद्याची लागवड केलेली आहे, पण उन्हाळी कांद्याला आम्हाला अपेक्षित भाव भेटत नाही। आता 9 रुपये ते 12 रुपये असा भाव भेटत आहे। मार्केटला काल 900 ते 1200 रुपये फायनल भाव होता। या भावाला आम्हाला कांदा उत्पादनाचा खर्चही निघत नाही आहे आणि मजुरांचे व खताचे भाव दुपटीने झाल्यामुळे या वर्षी आम्हाला 900 आणि 1000 रुपये कांदे द्यायला परवडणार नाही आहे। म्हणून सरकारने गांभीर्याने याच्यावर लक्ष देण्यात यावं व कांद्याला हमी भाव हा 2000च्या वरतीच देण्यात यावा,
तेव्हाच शेतकऱ्यांना कांदा हे परवडण्यात येईल, नाही तर शेतकऱ्याला कांदा हे परवडणार नाही. प्रत्येक गोष्टीचे भाव हे वस्तूचे भाव दरवर्षाला 10% वाढत आहे, पण शेतकऱ्याचे भाव हे 20% रिवर्स येत आहे. शेतीमालाचे भाव प्रत्येक वर्षी 2014 पासून तर 2025 पर्यंत शेतकऱ्यांचा शेतीमालाचा भाव हा वरती न जाता दरवर्षी हा खाली आलेला आहे व भाव हा दरवर्षी 10% कमी होतोय. तर सरकारने याच्यावर गांभीर्याने लक्ष देण्यात यावे व शेतकऱ्यांना उपासमारीपासून व शेतकऱ्यांना आत्महत्येपासून वाचवावे ही आमच्याकडून व शेतकऱ्यांकडून सरकारला ही कडकडीची विनंती आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुहेरीकरण अभियानाअंतर्गत आज जालन्यात टीबी मुक्त पंचायत अभियान राबवण्यात आलं. आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर क्षयरोग दिनानिमित्तानं भव्य रॅली देखील काढण्यात आली. तसेच जालना तालुक्यातील टीबी मुक्त 42 गावांमधील ग्रामपंचायतींचा देखील सत्कार करण्यात येणार आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्तानं 42 गावातील सरपंचांना बोलवण्यात आलं असून क्षयरोग दुहेरीकरण कार्यक्रमात या ग्रामपंचायतींनी महत्त्वाची भूमिका निभावत गाव पातळीवर निराकरण केले. त्यामुळे या अभियानात या पंचायतींची भूमिका महत्त्वाची ठरणार असून या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना सत्कारासाठी जालन्यात निमंत्रित करण्यात आले. हां, नमस्कार. आज जागतिक क्षयरोग दिवस 24 मार्च 2025. आज या ठिकाणी टीबी मुक्त ग्रामपंचायत, भारत सरकारचा जो उपक्रम आहे टीबी मुक्त पंचायत, त्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यातील जालना तालुक्यातील जवळपास 42 ग्रामपंचायत आज आपण इथं गौरव करून त्यांना हे करणार आहेत, सत्कार करणार आहेत आपण त्यांचा. 42 ग्रामपंचायतीचे जे सरपंच यांना आपण इथं बोलावलेलं आहे. जागतिक क्षयरोग दरवर्षी आपण जागतिक क्षयरोग दिनी हा भव्य दिव्य कार्यक्रम आपण आयोजित करीत असतो. 2023ला हा टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान सुरू झालेलं आहे. त्या अंतर्गत 2023मध्ये आपण 257 ग्रामपंचायत आपण टीबी मुक्त म्हणून घोषित केलेल्या आहेत. त्याच्यानंतर 2024मध्ये आपण 331 ग्रामपंचायत आपण टीबी मुक्त म्हणून घोषित केलेल्या आहेत. पण आजचं जे आपण बोलावलेलं आहे ते 8 तालुक्याला आपण हे टीबी मुक्त ग्रामपंचायत त्या ठिकाणी आयोजित करण्यास सांगितलेलं आहे. त्यापैकी आज जालना तालुक्यातील हे 42 ग्रामपंचायत इथं आपण बोलावलेलं आहे. त्यांचा यथोचितपणे आपण सत्कार करणार आहोत, ज्यांनी त्यांच्या ग्रामपंचायत स्तरावर टीबी समस्याचे निराकरण योग्य प्रकारे केलेले आहे. त्यानंतर क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमामध्ये त्यांनी अत्यंत जबाबदारीने जे काही आपण निकष घालून दिले होते ते त्यांनी पूर्ण केलेले आहे. त्यांचे ह्या योगदानाबद्दल आपण आज त्यांचा यथोचित सत्कार करणार आहोत. आपण आज या ठिकाणी जनजागृती रॅली देखील काढलेली आहे. कोण कोण सहभागी होते? आज जनजागृती ह्याच्यामध्ये रॅलीमध्ये ह्याच्यामध्ये नर्सिंग कॉलेजचे स्टुडंट, आता दरवर्षी आता कोणताही दिवस राहू आरोग्याविषयी, पण नर्सिंग कॉलेजचे जे स्टुडंट आहेत, शासकीय नर्सिंग कॉलेज आणि खाजगी नर्सिंग कॉलेज, हे अत्यंत हरिहरीने किंवा उत्साहाने सहभागी होतात. आणि आपले जनजागृती जे आहे महत्त्वाचा एक मुद्दा असतो. आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये जनजागृती हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्याशिवाय हा कार्यक्रम आपण पुढे नेऊ शकत नाही. त्या निमित्त आपण हे रॅली काढलेलीच आहे. त्यापूर्वी आपण ह्या कॉलेजेसमध्ये रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा अशी विविध स्पर्धेचे आपण आयोजन केलेले आहे. त्या आयोजनातून आपण 1, 2, 3 असे क्रमांक काढलेले आहेत. तसेच ह्या जागतिक क्षयरोग दिनी आपण आपल्या जे कर्मचारी आहेत जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये जे तळागाळात काम करतात, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय येथे, त्यांना पण आपण गुणवंत कर्मचारी अधिकारी आपण सिलेक्ट केलेले आहेत. काय नाव सर? मी डॉक्टर GM कुर्लीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी.